नमस्कार शेतकरी मित्रांनो. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल आणि तुम्ही नवीन कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारनं शेतकरी कर्जमाफीबाबत एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. 30 जून 2026 पर्यंत राज्यातील लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. पण ही कर्जमाफी सरसकट आहे का? कोणते शेतकरी पात्र ठरणार? कोणाचे कर्ज होणार माफ? नवीन जी.आर. काय सांगतो? यादीत नाव कसे तपासायचे? आणि तुमची माहिती बँकांनी पोर्टलवर अपलोड केली आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नुकत्याच मिळालेल्या अपडेटनुसार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की राज्य सरकार येत्या 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करणार आहे. यासाठी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होणार आहे. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व बँकांना त्यांच्याकडील थकीत कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले होते. याचा अर्थ प्रशासकीय पातळीवर तुमची कर्जमाफीची प्रक्रिया आता फायनल स्टेजमध्ये आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाचे कर्ज माफ होणार? अजून अधिकृत जी.आर. शासन निर्णय प्रतीक्षेत असला तरी प्राथमिक माहितीनुसार हे पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत. अंदाजे 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 किंवा 31 मार्च 2026 पर्यंतची थकबाकी थकीत आहे, त्यांना प्राधान्य मिळेल. जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत आहेत, त्यांनाही 50,000 रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची अपेक्षा आहे. म्हणजेच थकीत असलेले व नियमित कर्ज भरणारे असे सर्वांना याचा फायदा होणार आहे. परंतु सरकारी नोकरीत असलेले व्यक्ती, 25,000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे आणि इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी या योजनेतून वगळले जाऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्याच्या घडीला तुमची कागदपत्र अपडेट असणं गरजेचे आहे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे. योजनेची यादी जाहीर झाल्यानंतर तुम्हाला महा ई सेवा केंद्रावर जाऊन अंगठा लावून केवायसी करावी लागेल. म्हणजेच केवायसी अपडेट असणं देखील गरजेचे आहे. तुमच्या बँक खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो चालू ठेवा, कारण त्यावरच महत्त्वाचे मेसेजेस येतील. फार्मर आयडी देखील अपडेट असणं गरजेचे आहे. आत्तापर्यंतचा व्हिडिओची माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या फार्म सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या सहकार विभागानं अग्रणी आणि जिल्हा बँकांना शेतकरी कर्जाची सर्व माहिती अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहेत. यवतमाळ, संभाजीनगर, पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये बँका सुट्टीच्या दिवशीही काम करून डेटा अपलोड करत आहेत. सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. आता तुम्ही म्हणाल, ही माहिती घेऊन काय होणार? शासनाच्या महा आय.टी. विभागामार्फत स्पेशल पोर्टल तयार करण्यात आले आहे. बँका व सोसायट्याकडून आलेली माहिती या पोर्टलवर भरली जाईल. इथे तुमची माहिती आधार व फार्मर आयडी सोबत चेक केली जाईल. याआधी कर्जमाफी मिळाली होती का? सध्याचे उत्पन्न किती आहे? व ई पीक नोंदणीमध्ये तुमच्या पिकाच्या कोणत्या नोंदी आहेत? ही सर्व माहिती तपासली जाणार आहे. ही सर्व माहिती सोसायट्याकडून जिल्हा बँकेकडे जाईल, तेथून अग्रणी बँकेकडे व शेवटी सहकार विभागाकडे जाईल. तिथे या माहितीचा फिल्ट्रेशन होईल. म्हणजेच पात्र व अपात्र शेतकरी वेगळे केले जातील. म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही यादी फायनल होईल. पण इथे एक प्रॉब्लेम पण होऊ शकतो. तुम्ही जर फार्मर आयडी काढला नसेल किंवा ई पीक पाहणी केली नसेल, तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणं अशक्य होऊ शकते. पण एक महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावर अनेक जुन्या किंवा खोट्या याद्या फिरतायत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जोपर्यंत सरकार अधिकृत वेबसाईटवर तुमची यादी जाहीर करत नाही,
तोपर्यंत वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका. आता तुम्हाला काय करायचे? तर त्वरित आपल्या सोसायटी कार्यालयात किंवा बँकेमध्ये जा. सर्व माहिती व्यवस्थित दिली आहे ना? याची खात्री करा. तर शेतकरी मित्रांनो, ही होती कर्जमाफीची आत्तापर्यंतची सर्वात मोठी अपडेट. जसा एप्रिलमध्ये नवीन अहवाल येईल किंवा नवीन जी.आर. प्रसिद्ध होईल, तसा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईनच. माहिती आवडली असेल तर आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी व शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.